मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अमेरिकेतील सगळ्यात झणझणीत मिसळ खायला. मी नाही म्हणत, हे बघा लोक काय म्हणतायत ते. एक नंबर. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण झणझणीत मिसळ पाव कुठे खाऊ दाखवतोय तुमचा अमेरिकन भाऊ. जमला का? नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. मित्रांनो, ऑस्टिनमध्ये जर कुठेही नवीन इंडियन रेस्टॉरंट उघडलं किंवा फूड ट्रक उघडला तर ते कसं आहे, कुठे आहे, तिथे काय काय मिळतं, क्वालिटी कशी आहे, या सगळ्या गोष्टींची जर माहिती हवी असेल तर ऑस्टिनमध्ये एकच व्यक्ती, आशिष भाऊ शिंदे. आशिष भाऊंना तुम्ही आपल्या माउंट फिटनीच्या व्हिडिओमध्ये भाऊंसोबत गड काबीज करताना बघितलंच असेल. तर आशिष भाऊ पण भाऊंसारखेच एकदम तिखट खाणार आहेत आणि ऑस्टिनमध्ये लय थंडी वाढली मागची 1-2 आठवड्यापासून. तर जरा मला वाटतं आपण काहीतरी जरा मराठमोळं झणझणीत खावं. तर तुम्हाला काय वाटतंय, कुठं जायला पाहिजे आपण? झणझणीत म्हटलं ना की आपल्याला फक्त एक गोष्ट आठवते, ती म्हणजे मिसळ. मी तुम्हाला आता झणझणीत मिसळ आणि तिखट मुंबईचा वडापाव खायला घालतो. क्या बात आहे, चला माझ्याबरोबर. होऊन जाऊ द्या. चला. ऑस्टिन वडापाव, आशिष भाऊ यांच्यावर आपण 1 वर्षापूर्वी व्हिडिओ केला होता. हो, ऍक्च्युली ह्यांचं आहे ना, कसं एक छोटंसं कम्युनिटी किचन होतं आणि मग त्यांनी आता फूड ट्रक चालू केली आहे. पण फूड ट्रक चालू केल्यावरती त्यांनी त्यांचा मेनू पण बराच वाढवला. आता तुम्ही बघताय का की वडापाव, झणझणीत मिसळ, परत कांदा भजी, कुरकुरीत भजी. थंडीत तर कांदा भजी पण पाहिजेच. चहा पण आहे. चहा पण आहे. कसा वाटला मेनू? अरे बाबा, 1 नंबर काम केलंय तू. आज तर लय मजा येणार आहे. मग 1 नंबरच आहे मिसळ, खाऊनच बघा तुम्ही. चला. अरे मी भाऊ, काय हालचाल? काय अमेरिकन भाव, कसं काय मग? लय दिवसांनी. भरपूर दिवसांनी सरप्राईज. काय हालचाल? सगळं फर्स्ट मजेत? क्लास, एकदम फर्स्ट क्लास. नवीन फूड ट्रक, तुमचा आशीर्वाद आहे ना. काय बात आहे, क्या बात आहे. आमच्यासाठी पण 1 नंबर झणझणीत मिसळ बनवा, ठसका लागला पाहिजे. आणि 2 वडापाव. चला, होऊन जाऊ द्या. ओके, थँक्यू. बसा तिथे, बनवतो मी. ऑस्टिन मध्ये एवढे वर्ष राहून सुद्धा मी पहिलेच वेळेस या हॅमिल्टन फूड ट्रक पार्क मध्ये आलो. भरपूर फूड ट्रक पार्क आहेत ऑस्टिन मध्ये. म्हणजे कसं आहे, अगोदर असं तुम्हाला पंजाबी, साऊथ इंडियन भरपूर मिळेल. पण आता आहे ना की या व्यवसायात, फूड ट्रकच्या व्यवसायात आहे ना, मराठी फूड ट्रक तुम्हाला भरपूर खायला मिळतात. म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की आपण मुंबईच्या बाहेर आहे किंवा पुण्याच्या बाहेर आहे किंवा इव्हन आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आहे. सगळा अस्सल मराठमोळा मेनू आहे इथं. आणि हा मेनू कुणालाही चालतो. मिसळ होते तयार, तोच तर मी आणि अशीच मस्त मिसळ पावच्या आठवणींमध्ये रमून गेलो. यावेळेस गेलो होतो ना, तेव्हा मित्रांसोबत नाशिकला एका विकेंडला गेलो. तेव्हा मित्र मस्त नाशिकची मिसळ खायला घेऊन गेलो होता. एकदम असा तो वरचा तो असा तर्रीवाला रस्सा. मग काय, असा घाम यायला पाहिजे. घाम निघाल्याशिवाय मिसळ खाल्ली समजणार नाही लोकांना. संपला की आनंद रे वाता. आजकाल ते भारी देतात माहिती का, साईडला पूर्ण ते एक कटिंगचं पूर्ण असं जगच असतो. वरून रिफिल करत राहायचं, ते घेत राहायचं आपलं. आणि तुला सांगतो, मी सर्वात भारी मिसळ कुठे खाल्ली आहे तर आमच्या गावाला, दावडी निमगावला. तिथे आहे ना, गावाला तर म्हणजे ते त्यांची वेगळ्या लेवलचं तिखट असतं. म्हणजे असा धूर निघतो सगळीकडून, कानातून तोंडातून सगळीकडून धूर निघतो असा. तर ती मिसळ म्हणजे जबरदस्त. एवढं मोठं भांड आपलं आपल्या समोरच ते उकळत असतं, उकळतं आणि ते जेवढं उकळतं ना, 1 नंबर चवच 1 नंबर लागतं. तर मला यावेळेस ना पुण्यामध्ये ही गोष्ट जाणवली बरं का, भरपूर मिसळ, बाहुबली मिसळ आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ, बाल्टी मिसळ, बार्बेक्यू मिसळ, ती आता मटन मिसळ पण आली आहे. म्हणजे लोकांनी त्याच्या व्हरायटीज काढलेल्या आहेत आता थोडी. बार्बेक्यू मिसळ म्हणजे काय प्रकार असणार बरं? बार्बेक्यू मिसळ म्हणजे काय करतात माहितीये का तुम्हाला? ह्याच्यामध्ये मिळते मातीच्या भांड्यात, ती खाली म्हणजे त्याला स्मोकी फ्लेवर येतो. ऑथेंटिक. असा बार्बेक्यू म्हणजे बार्बेक्यूला कसं स्मोकी फ्लेवर लागतो, तसा त्याला स्मोकी फ्लेवर येतो. तर मला वाटतं हळूहळू ऑस्टिन मध्ये पण मिसळची डिमांड वाढायला पाहिजे. हो, भरपूर वाढणार आहे आता. आणि मी भाऊ मिळवणं तर आता अजूनच वाढणार आहे. म्हणजे आता फेमसच होईल आता मला वाटतं. आणि थोडस ना इथे मेक्सिकन फूडचा प्रभाव असल्यामुळे थोडं स्पायसी यांना सवय आहे. इंडियन फूड चालणार, नक्की चालणार. चल. चला, थँक्यू इमी भाऊ. 1 नंबर. आम्ही ऑर्डर नव्हती केली, पण इमी भाऊंनी कॉम्प्लिमेंटरी कांदा भजी. थँक्यू भाऊ. चला, गारगार वारं सुटलंय आणि मिसळ आलीये. बघा, इतररीवाली मिसळ बघितली का? इतररीवरची. आणि हे मिसळचं सामान, तर मिसळच्या सामानामध्ये भाऊने मस्त चांगलं पॅक करून दिलंय. मस्त पॅक करून दिलंय. फील तर येतोय आपलं पूर्ण. अरे बघ काय, मटकी आहे,
नंतर कांदा लिंबू कांदा लिंबू, तिखट शेव. शेव आहे आणि मस्त आता आपण त्याच्यामध्ये तर्री ओतूयात. पाव कुठे आहे? त्याच्या पाव इथं आहे बहुतेक. म्हटलं पाव नाही दिला का भावने? मिळालंच पाव तर पावाशिवाय कसं काय? इथं पाव आहे, पावाशिवाय काम नाहीये. भाऊंना झणझणीत मिसळ खायची होती आणि आशिष भाऊ घेऊन आलेत ऑस्टिन वडापाव मध्ये. तर्रीचा तर छान वास येतोय. मग काय, हं? मग चला दिसायला ओतून. पण लय भारी दिसतीये. हो चला पहिला मी विदाउट ब्रेड ट्राय करूयात. वाव झणझणीत. जबरदस्त. हा हा तोंड नुसतं असं खवळ, एक घास खाल्ला तरी अस्सल तिखट हा. एकदम गाळ्याच्या पर्यंत तिखट लागतंय असं. हो, खाली उतरतंय तिखट. झणझणीत शब्दाचा अर्थ माहिती असेल तर इथं खायला या. सेपरेट दिलं ते बरं आहे बाबा. आपली तिखट लेवल आपण मॅनेज करू शकतो हा. कमी जास्त. आणि मेन म्हणजे त्यांनी कांदा टोमॅटो बाजूला दिलाय, नाहीतर नुसतं सगळं मिक्स नाही केलं, नाहीतर नुसता गाळ व्हायचा असा. हो. असं नको व्हायला. पण एकदम भारी काम केलंय. आणि ती मटकी आहे ना चांगली आहे ती. चांगली हो एकदम, म्हणजे अशी थोडी मोड आलेली आहेत त्याला. व्यवस्थित मोड आलेलं आहे. आणि त्यात चव पण, आहे आणि त्याच्यात पण असं त्यांनी थोडासा मसाला भरलाय, त्यामुळे जरा आणि थोडा बटाटा पण आहे. बटाटा थोडा. म्हणजे असं नुसतं की नाही बाबा नुसतं तिखट लय. इथली मंडळी पण फॅन होते बरं का आपल्या ऑस्टिनच्या मिसळची. ऐका भाऊ काय म्हणतायत. It was really good. It was really flavorful. You could just tell it was like really just like clean, like ingredients. It felt like it's perfect weather because it's gonna be spicy. It's gonna be good. When I first took a bite, I was like, "This is not that spicy," and then the spice like gradually it like comes, and I was like, "Okay," and you start like itching, and you just like your pores. I was like, "Okay, it's spicy. Like it's really spicy," but it was like. It has some flavor profile to it. Yeah. It was just like. I'm glad you enjoyed the Maharashtrian मिसळ. मिसळचा बेत एक नंबर झालेला आहे. एकदम तिखट मिसळ झणझणीत. एक नंबर. आता आपण आपला मराठमोळा वडापाव सकस आहार. सकस आहार. मी आता इंडियाला गेलो होतो ना, उतरल्या पहिले हायवेला लागलं पहिली गाडी दत्तावाला जायचं, वडापाव चहा, मग पुढे. मग आहे वडापावच्या अशा आठवणी असतात मस्त एक एक. म्हणजे मी सांगतो माझा पहिला वडापाव शाळेमध्ये होतो. माझा एक मित्र वडापाव घ्यायचा. आता त्यावेळेस वडापावकडे आमच्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही काय करायचो, त्याच्यातलाच एक घास खायचो. त्याच्याकडनं अरे तू एक घास घ्या आणि त्याला शेवटचा घास द्यायचा. शेअरिंग मध्ये. तर असं म्हणजे वडापावचे पहिली चव मला तिथं भेटली. शेअरिंगचा वडापाव. आणि तिथून जे चालू झाले ते ऑस्टिन पर्यंत. तू पुण्यामध्ये शिकायला होता ना? हो पुण्यामध्ये. हो. तो पुण्यातला तुझा फेवरेट वडापाव कुठला आहे? पुण्यामध्ये ना म्हणजे तसे बरेच आहेत, पण जोशी वडापाव आहे. जोशी वडेवाले. हा. पण माझा सर्वात म्हणजे आठवणीतला राहिलेला म्हणजे आमच्या शाळेच्या जवळ एक हेवन स्नॅक्स बार म्हणून आहे, भारतीय विद्यापीठ कोथरूडच्या इथं. हेवन स्नॅक्स बार. बारी का? एक नंबर वडापाव. म्हणजे असं तळला की आम्ही उभं असायचो बाजूला, लगेच पाव टाका, चटणी टाका, खा गरमागरम. म्हणजे ती जी अशी आपल्याला शांती मिळते ना वडापाव खाल्ली, ती कुठंच नाही मिळत बाबा. आणि वडापाव कसा आहे, मला ना ऑन द गो मस्का हातात घेतला, तोंडात टाकला, जास्त काही कटकट नाही ना, ताट नाही, वाटी नाही, चमचा नाही, काही नाही. एका हाताने खा, गाडी चालवतो एका हाताने खा. आणि वडापाव असा आयटम आहे ना की कुठेही चालतो, नॉर्थ चाललो, साऊथला चालो, आणि सगळ्यांना आवडतो. युनिव्हर्सल. अजून काय पाहिजे. त्याची साईज बघा मित्रांनो, साईज. आई शपथ, एवढा मोठा वडा, मस्त चटणी लावलेली आहे. जम्बो वडापाव आहे. जम्बो $4. खुशखुशीत ही चव. इमी वडापाव, कन्सिस्टन्सी, ती चव,
तीच अशी खुसखुशीत एकदम वरचं एकदम पातळ कवर जबरदस्त. आणि मस्त मध्ये आतमध्ये एकदम असा ठसका देणारा फिलिंग आहे. ऑस्टिन वडापाव. मेन गोष्ट म्हणजे ना तिखट आणि टेस्टी. एक नंबर लागतो तो. मस्त मिरच्याही मिळतात. हो मिरच्या मिळतात म्हणजे काय आणि पाहिजे तेवढे. आणि तुला सांगतो राहुल की आजकालचे ते काय म्हणतात त्याला विगन कल्चर आलंय. तर विगन मुळे लोक म्हणजे वडापावलाच पसंती देतात. विगन बर्गर. हो विगन बर्गर म्हणून विकला जातो. येस. भावा काय ऑर्डर Okay. करतोय? Hey, how can I help you? Can I just get the misal pav and the vada pav? One please? missile and one vada? Yeah. There you go. Awesome. टॉम भाऊ ट्राय करतायत आपला मराठमोळा वडापाव. Ifnumberg. Ifnumberg. You like it? It's delicious. Spot on. Is it too spicy for you? No. Perfect. Thank you so much, man. Yeah. त्या मिसळच्या आणि वडापावच्या नादामध्ये इमे भाऊंनी आम्हाला जी भजी दिली होती ती राहूनच गेली. चला भजी पण ट्राय करूयात. गरमागरम भजी. खुसखुशीत. चला चालू ताव मारू. आईला हे पण सणसणीत आहे रे. चांगलाच झटका आहे. फ्लेवर बघा. एकदम फ्लेवर. कांदा आतमधला हलकं एकदम असं थोडं भजी मिरची आहे आणि धना सगळ्याची चव लागते. पावसात अशी गरमागरम भजी मिळाली की मग अजून काय पाहिजे. सोबत चहा. सोबत चहा एक सुख. नंबर. हो. आणि तुला माहिती का राहुल भाऊ इथं बाजूलाच कॉस्को आहे. तर लोक काय करतात इथं बाजूला कॉस्कोला यायचं शॉपिंगला. संध्याकाळी मग आपलं यायचं वडापाव खायचा मिसळ खायची. झालं दिवसभराचं सुख. एक नंबर. तर मित्रांनो हा फूड ट्रक आहे हॅमिल्टन फूड पार्क मध्ये 183 वर. तुम्हाला गुगल मॅप आणि ऍड्रेस खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडेलच. सो इट्स जस्ट लाईक अ ऑनियन फ्रिटर. Okay. इट माइट बी हॉट दो. बी केअरफुल. Oh my god. Okay. Before you even bite it, you smell it. येस. Before you even like taste it, like you smell everything. It's like hits your nose and it's so good. Yeah, it's And then like it gets you like your taste buds ready. anticipation. It's so good. Awesome. This is what you dang. And vegetarian again. Mm-hmm. But the only thing is you have to eat it hot. Yeah. Mm-hmm. If it's cold, it won't taste that This good. is so good. Dang. It's crispy and soft. Crispy Yeah, on the outside, crispy. Yes. Crispy on the outside, soft on the inside, and then the taste and the smell, like it all hits you Yeah. out all at once. I think a lot of times when you have like things that are crispy on the outside, it's not really like the inside may not be as well like meshed. Yes. This is well done. Well done, This yes. is really good. Kanda Baji 8 number. ओके ह्युस्टन वरनं मंडळी आली आहे ऑस्टिन वडापाव मध्ये वडापाव खायला. एवढ्या लांब खरंच वडापावसाठी? खरंच वडापाव खायला. आम्ही खरे मुंबईचे आहोत. अच्छा. म्हणजे आम्ही आता राहतो ह्युस्टनला पण मुंबईचा वडापाव म्हटलं आपण जाऊन इथे खाऊया. मित्रांनो आपल्यासोबत आहेत इमी. आपण एका वर्षापूर्वी तुझ्या त्या प्रायव्हेट किचन मध्ये एक व्हिडिओ बनवला होता जो लोकांना फार आवडला होता. पण आज तू त्या किचन पासून तुझी प्रगती एका फूड ट्रक वर केली. आज तुझा फूड ट्रक आहे. कॉंग्रॅच्युलेशन. तुझे खूप खूप अभिनंदन या नवीन फूड ट्रक बद्दल. पण तू एक नवीन डिश ऍड केली आहे आणि ती डिश म्हणजे मित्रांनो कांदा भजी. आणि ऑफकोर्स मिसळ पाव पण आधीपासून इमी द्यायचा. तर ही अस्सल मराठमोळी डिश तू कशी ऍड केली? Kanda bhaji is very sentimental for us because we grew up eating. बरोबर आहे. लहानपणापासून. लहानपणापासून खात आहे. हा तेच मिसिंग होतं माझ्या मेन्यूवर. हो. ते टाकायचे होतं 2 वर्ष आधी पण डिले झाला. जमलं नाही. ओके. आता 2-3 लोक आहेत हेल्प करायला. ओ म्हणून तुझा वेणू वाढतोय. ओ नाईस. आता मला एक सांग की तू तुझ्या त्या किचन पासून इकडे आलाय. आता हा मोठा फूड ट्रक पार्क आहे. इथं लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? व्हेरी गुड. लोकांना आवडतंय बाहेर येऊन इथून? दे आर हॅपी दॅट दे आर कमिंग, दे आर जस्ट वॉकिंग इन. बरोबर आहे. माझ्याकडे 3 अनमोल रत्न आहे. एक वडापाव, एक मिसळ पाव आणि एक कांदा भजी.
आणि ते तिघ रत्न आपली जी काय म्हणतात मराठमोळी खाद्य संस्कृतीचे पिलर्स आहेत. येस, त्या तिघ गोष्टींशिवाय मराठी फूड कम्प्लीट होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. फक्त सोमवारी बंद आहे मित्रांनो, 5:30 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. सोमवार सोडून कुठल्याही दिवशी या, मस्तपैकी मिसळ, वडापाव आणि कांदा भजी खा. थँक्यू सो मच इमे. थँक्यू. आशिष भाऊ, हा बोला. 1 नंबर झणझणीत बेत झालेला आहे. थँक्यू सो मच. आवडलं ना तुम्हाला? 1 आपल्याला नंबर. तेच पाहिजे होतं. यस. तुम्हाला जर झणझणीत वडापाव, मिसळ किंवा कांदा भजी खायची असेल आणि बरोबर चहा पाहिजे असेल तर नक्की ऑस्टिन वडापावच्या फूड ट्रकला भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोच तर वाजव रे.